तुम्ही राहिलं तर आम्ही बी येतो, तुम्ही येतो. एक शिवरस्ता होता त्याच्यासाठी राळीगंज सिटी आणि नारायणगाव त्याच्यासाठी मी रिट पिटिशन दाखल केली होती. हायकोर्टाने त्यासाठी आदेश काढले तर 7 दिवसात त्या रिट आधारे मी राज्यभर माझा रस्ता झाला तरी मी थांबलो नाही. तर राज्यभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना रस्ते मिळावे म्हणून विचार केला. कारण अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून एक तालुका पातळी प्रशासनाने अनेक हेलपाटे मारला तर पोलीस प्रशासनापर्यंत चक्र मारला. शिवरस्ते हे शासकीय रस्ते सर आणि ह्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. आज शासन निर्णय बनला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने शासन निर्णय निघाला का क्षेत्रस्त्यांच्या हद्दीचे मोफत क्षेत्रस्ते खुले करून द्यायचे, पोलीस संरक्षण मोफत द्यायचं. आणि आता एक महाराष्ट्र अभियान छत्रपती महाराष्ट्र अभियान त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष झाली नाही सर. जिल्हा समितीने तालुका समितीचा आवाज घेतला, तालुका समितीने ग्राम समितीचा आवाज घेतला परंतु ग्राम समितीने कुठल्या प्रकारचं काम केलं नाही, जिल्हा समितीने कुठल्या प्रकारचं काम केलं नाही. हा प्रत्येक फार ठरतो सर. आणि पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही असं महसूल आदेश केला परंतु अनेक ठिकाणी पैसे मिळत महसूलने आदेश काढला परंतु पोलीस प्रशासनाकडून पैसे मिळत संरक्षणासाठी रस्ते खुले मुळात तर हा आदेश निघाला तर सगळ्या डिपार्टमेंटला तहसीलने आदेश द्यायला पाहिजे परंतु ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगितलं जातं की तुम्ही त्यांना पत्र घेऊन जा, त्यांच्याकडून फी भरवून जा, त्यांना फी भरावी लागते अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. आपली अपेक्षा अशी सर हे शिवरस्ते जे आहेत राज्यभरातले हे एका वर्षात हद्द निश्चित करून